नाही, मला पुन्हा भास झाला का की नमस्कार. मोर्या भाऊनी हा कागद तुम्हाला द्यायला सांगितला होता. काय झालं? अहो, हे शोभन उठ. सावकाश सावकाश. अहो, वहिनी, एवढा त्रास माझ्यासाठी? मला कसला त्रास झालाय भाऊजी? भाऊची तब्येत बरी नसताना वहिनीचं काम वाढतं, कमी होत नाही. सोपान, अरे आपण एकमेकांसाठीच तर आहोत. दादा, एवढं सगळं माझ्यासाठी का करता तुम्ही? कारण लाडका भाऊ आहेस तू माझा, जीव की प्राण आहेस. हिशोब ठेवून कुठलंही नातं जपता येत नाही. नातं असेल ना तर सेवा आपोआप होते. भाऊजी तुम्ही व्हाल बरे, आम्ही दोघं आहोत ना, काळजी करू नका. हाय ग, दमलो. सोपान, पाना घे. दादा, दादा, त्या विंचवाने मला दंश केला नसता, पण त्याने तुला दंश केला. तू का मध्ये पडलास? अरे मी नसतो आलो ना तर त्यानं तुला दंश केला असता. अरे पण दादा, भेट. सोपान, वाटणी करायची ना तुला जमिनीची? ठीक आहे, जशी वाटणी तुला करायची तू करू शकतोस. जी शेत जमीन तुला आवडते, जी तुला सोयीची वाटते, तू ती घेऊ शकतोस. माझा काहीही आक्षेप नाहीये. म्हणजे दादा, मी माझ्या मनाप्रमाणे निवड करू शकतो? हो, अरे भाऊ आहेस तू माझा. सोपान, हिशोबाच्या काट्यावर मी कधीच नातं मोजत नाही. आणि हो सोपान भाऊजी, सुमित्रा, ती वाटणी आपण फक्त कागदावर करतोय हा. म्हणजे उद्या जाऊन कोणी काही विचारलं कायद्याच्या भाषेत तर उत्तर द्यायला काहीतरी असावं म्हणून. बाकी मनाने जे तुमचं आहे ते आमचं आहे आणि जे आमचं आहे ते तुमचं आहे. वहिनी, माझ्यावर एवढा विश्वास? हा फक्त विश्वास नाहीये सोपान, तर हे आपले पण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वाटणी नेहमी संपत्तीची होते, नात्यांची नाही. आज फक्त जमिनीची वाटणी करतोय, उद्या आपल्याला सुख दुःख वाटायची आहेत. आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभं राहायचंय. दादा, वहिनी, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोडताय, मी हा विचारच केला नव्हता कधी. अरे विचार करण्याची काही गरजच नाही सोपान. भाऊ आहेस तू माझा, आणि हे सगळं जे काही आहे ना ते तुझंच आहे.
आज मला कळलं ग. मी सुपीक आणि पाण्याजवळच्या जमिनी घेतल्या आणि दादाला पडी आणि रखरखीत जमिनी दिल्या. अगं पण एका शब्दानेही तो कधी बोलला नाही ग. मी किती स्वार्थी आहे ना. लाज वाटते मला माझीच. आज मला कळतंय त्यांनी कोणताही हव्यास केला नाही म्हणूनच तो आनंदी होता. पण माझा हव्यास संपतच नव्हता. एवढं सगळं असून कायम दुःखीच होतो मी. आणि म्हणूनच आपली ही अशी अवस्था झाली आहे. तुमच्या तोंडून हे शब्द ऐकून किती बरं वाटतंय म्हणून सांगू. खरंच अगं ज्या दादाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं, मी काय केलं? त्या दोघांचा खून करायला सांगितलं मी. काय? अहो हे काय म्हणताय तुम्ही? अगं माझ्यासारखा करंटा मी. आणि म्हणूनच तुमच्या दोघांची अशी अवस्था आहे. माझ्या पापांची शिक्षा तुम्हाला भोगायला लागते. पण सुमित्रा मी पळणार नाहीये. मी माझ्या चुका सुधारेन आणि जे चुकले त्याची किंमत मी फेडेन. सुमित्रा, अगं हव्यासाने मिळालेल्या गोष्टी क्षणभंगूर असतात ग. आणि ते आता मला पटले. स्वामींनी सांगितलं होतं. मला माझी चूक कळाली. स्वामी देवा, स्वामी तुम्ही इथे? सोपान, मला खात्री होती की तुम्ही इथे याल म्हणून. उपरती झाली, मनातला अंधकार दूर झाला की पावलं आपोआप योग्य दिशेने वळू लागतात. स्वामी, माझ्या पतीला क्षमा कर. हवं तर मला बरं करू नका, पण माझ्या गणूला बरं करा. त्याचं आयुष्य असं अंधारात ठेवू नका. त्याला त्याची दृष्टी परत द्या. तुमचे भोग संपले. ज्या क्षणी सोपानला उपरती आली त्याच क्षणी पापांचा प्रभाव तुमच्या कुटुंबावरून संपला. गणू, शिव शंकर शंभू. स्वामी आजोबा, मला सर्व दिसतंय.
दिसतंय. सुमित्रा, हे घे. या पादुकांवरचा चंदन जिभेवर ठेव. स्वामी, वेदना कमी झाल्यात. मला बरं वाटतंय. गणू, गणू, मला बरं वाटतंय. स्वामी, मी एवढा वाईट वागूनही तुम्ही आमच्यावर कृपा केलीत. तुमच्या कृपेने हे दोघे बरे झाले. पण मी माझ्याच भावाला आणि वहिनीला मारून टाकलं. मी खुनी आहे, मी पापी आहे. स्वामी, मला शिक्षा द्या. स्वामी, मला शिक्षा द्या. सोपान, तुला शिक्षा देण्याचा अधिकार आम्हाला आहेच, पण तुला शिक्षा आम्ही देणार नाही, तर ते दोघं देतील. या रे. दादा, वहिनी, स्वामी, हे खरं आहे का की मला पुन्हा भास होतोय? खरंय, हा भास नाहीये. सोपान, तुला उपरती झाली ना, हो दादा. तेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं समाधान आहे. दादा, बरं झालं तुम्ही जिवंत आहात. हे सगळं स्वामी कृपेनी झालंय. स्वामींनी आम्हाला काहीच होऊ दिलं नाही. पश्चात्तापाने उलावलेलं मन परमेश्वराची कृपा ओढवून घेता. उपरती हीच खरी शिक्षा आणि हीच खरी मुक्ती. शिव शंकर शंभो. स्वामी, 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 आपण इथे? आम्ही आमच्या खऱ्या भक्तांवर कधीच कुठला अनिष्ट ओढवू देत नाही. तुमच्यावर देखील हल्ला होऊ दिला नसता, पण याच हल्ल्याचा पुढे जाऊन सोपानला पश्चात्ताप होणार आहे आणि त्यातून तो सुधारणार आहे, म्हणून आम्ही हे घडू दिला. स्वामी, तुमची कृपा आमच्यावर आहे, हेच आमचं सर्वस्व आहे. स्वामी, आमचा श्वास, आमचं आयुष्य आपल्या चरणी. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. स्वामी, आज तुम्ही फक्त मला वाचवलं नाही, तर मला माझ्याच पापांच्या नरकातून बाहेर काढले. नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. श्वास चालू राहिला असता, पण जगणं संपलं असतं.
स्वामी स्वामी, मी माझ्या हव्यासाने, माझ्या स्वार्थाने तुमच्या प्रेमाला अपराधी ठरवलं. स्वामी, भाऊ होतो तुमचा, पण आता माणूस म्हणूनही राहिलो नाही. मला माफ करा आणि मला शिक्षा द्या स्वामी, म्हणजे मला आयुष्यभर आठवण राहील की मी कोण होतो आणि मला काय व्हायला हवं होतं. स्वामी, सोपान, तुझी शिक्षा अशी नाही की तू एकटा भोगशील. ही शिक्षा अशी आहे की तुला आयुष्यभर माझ्या बरोबर निस्वार्थपणे आणि मनोभावे दत्तगुरूच्या पादुकांची सेवा करावी लागणार. हव्यासासाठी नाही, नावासाठी नाही, कमाईसाठी सुद्धा नाही, फक्त भक्ती म्हणून. दादा, दादा ही शिक्षा, दादा ही शिक्षा मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. सेवा हीच सर्वात कठोर आणि पवित्र शिक्षा आहे. पण दादा, आज मी या तुला पादुका परत देत नाही. आज मी स्वतःला परत देतो. या पादुका तुझ्याचकडे राहू दे, तुझ्याच घरात. मी निस्वार्थपणे सेवा करेन. श्री गुरुदेव दत्त. मी स्वामींना साक्षी ठेवून मी हे जाहीर करतो की आजपासून या सेवेचा उत्तराधिकारी गणू असेल. गणू, गणू, बाळा, एक लक्षात ठेव, हा वारसा एक जबाबदारी आहे, संपत्ती नाही. स्वामी, आज तुमच्या कृपेने आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जा जा आणि पादुकांची स्थापना करा. आज सेवा सुरू होती आणि हव्यास संपतोय. शिवशंकर शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज खरंच आपलं घर पवित्र झालंय. हो ना, गाणगापूरहून आलेल्या ह्या पादुकांची सेवा बाबांनी निस्वार्थपणे केली. तो वारसा आपल्याकडे आला. मधल्या काळात काही चुकलं असेल तर दत्तगुरूंनी आम्हाला माफ करावं, एवढीच इच्छा. पण दादा, दत्तगुरूंनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल? नाही, स्वामींचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी आपल्याला माफ केलं, पण महाराजांनी आपल्याला माफ केलंय हे कसं कळेल आपल्याला?
जिथे अपराधाची जाणीव होते तिथे अहंकार गळून पडतो आणि जिथे भक्त संपूर्णपणे शरण जातो तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. श्री नृसिंह सरस्वती महाराज, दत्तगुरु. महाराज, आम्ही आपलं मोठेपण मान्य केलं, स्वामींचंही मोठेपण मान्य केलं, पण महाराज आणि स्वामी एकच आहे हे आम्हाला कळावं म्हणूनच आपण हे रूप घेतलं ना, बरोबर ना महाराज? शरणागती महत्वाची असते. पादुकांना शरण जा, मग कळेल, क्षमाही मिळेल आणि कृपाही. शिव शंकर शंभो. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ दत्तवतारी. स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. सुंदरे, आज एक आमचं मोठं कर्तव्य पूर्ण झालं. भक्ताच्या मनात साचलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याला स्वतःच्या अहंकारातून बाहेर काढून शरणागतीच्या प्रकाशापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य होतं आणि आज ते पूर्ण झालं. लक्षात ठेव, कार्य संपलं म्हणजे प्रवास संपला असं नाही. अजून काही जबाबदाऱ्या बाकी आहेत, मात्र आता प्रवास पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. असे अनेक अवतार येतात आणि अनेक अवतार काळाच्या पडद्याआड जातात. कारण अवतार हे देहासाठी नसतात, अवतार हे काळासाठी नसतात. अवतार असतात ते भक्तांच्या जागृतीसाठी. जिथे जिथे अज्ञान उभं राहतं तिथे तिथे गुरुला अवतार घ्यावाच लागतो. आमचा हा अवतार देखील जगत उद्धारासाठी होता आणि हा अवतार देखील जगत उद्धारासाठीच आहे. जोपर्यंत एका तरी भक्ताच्या डोळ्यात प्रश्न असतो तोपर्यंत कर्तव्य संपत नाही. देह येतो, देह जातो, मात्र कर्तव्य कधी संपत नाही. सुंदरे, हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने सुरू झालाय. अवतार संपला म्हणजे कार्य संपला असं नसतं. तुमच्या डोळ्यांना दिसणारा देहरूपी अवतार संपतो, मात्र अवताराचं अस्तित्व हे चिरंतन असतं. तो काळाच्या पलीकडे असतो, तो देहाच्या मर्यादेत अडकलेला नसतो. गुरुतत्व कधीच नष्ट होत नाही. जिथे जिथे अज्ञान डोकं वर काढतं, जिथे जिथे भक्तांचा आक्रोश असतो आणि जिथे जिथे श्रद्धा डगमगते तिथे तिथे अवतार पुन्हा प्रकटतो. आम्ही स्वतः दत्तगुरु, आम्ही स्वतः श्रीपाद श्री वल्लभ,
आम्ही होतो नृसिंह सरस्वती आणि आम्ही आहोत स्वामी समर्थ. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अज्ञानाचा नाश करणारे आणि भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे. नावं बदलतात, रूप बदलतात, पण कृपा तीच असते. म्हणून भय बाळगू नका. आम्ही कुठे जात नाही, कुठे अदृश्य होत नाही. भक्तांच्या श्रद्धेत, नामस्मरणात आणि शरणागतीत आम्ही सदैव जिवंत असतो. अवतार संपतो तेव्हा फक्त देह विसावतो, मात्र तेव्हा गुरुतत्व अधिक जागृत होता. सुंदरे, भक्तांच्या कल्याणाकरता आम्ही कायम असू. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी. बराच वेळ झाला, अजून कसे स्वामी देव आले नाही. अहो सुंदरा मावशी, काय झालंय? तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? पण बराच वेळ झाला, अजून स्वामीदेव आले नाहीत. मी थोड्या वेळासाठी आत गेले काय, स्वामीदेव गेले कुठेतरी बाहेर माझ्या डोळ्याआडून. हो ना हो, स्वामींनी मलाही खंडोबा मंदिरात पाठवलं होतं ना दिवा लावायला. हीच संधी साधून स्वामीदेव गेले बाहेर निघून. काय हो कपिलाताई, तुम्ही इथेच होतात ना? तुम्ही का नाही अडवलं स्वामीदेवांना? नाही, मी प्रयत्न केला, पण स्वामी कोणाचं ऐकतायत का? आणि मग आपण कोण त्यांना जबरदस्ती करणार आहे, हो की नाही? म्हटलं जा. मी असते ना तर मी त्यांना एकटं जाऊ दिलं नसतं, त्यांच्या बरोबर गेले असते. तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? अगदी बरोबर बोललात सुंदरा मावशी. अहो मीही जायला निघाले होते, पण दरवाजापर्यंत गेले आणि आई गो, आई 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 आई, पाय फार दुखायला लागले हो. म्हटलं स्वामींबरोबर जाणं मला शक्य होणार नाही, फार पाय दुखताय, पाय दुखताय. स्वामीदेवा, सुंदरे, का अस्वस्थ होतीस? आम्ही तुला सांगूनच जाणार होतो. झोपा आता सगळे. स्वामीदेवा, अहो तुम्ही तुमच्या आसनावर का नाही निजत, असे जमिनीवर का निजताय? सुंदरा मावशी, अहो तुम्ही केलेला अंथरूण कदाचित स्वामींना आवडले नसणार. काय इतके दिवस मी करत होते ना. स्वामी, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुन्हा करून देते. हा, मग तुम्ही निजा त्यावर. हा, काही गरज नाही कपिले, आजपासून आम्ही आसनावर झोपणार नाही. आम्ही जमिनीवर झोपणार. आणि ज्याला जायचं असतं तो आधी जमिनीशी नातं जोडतो.
हे काय चाललंय स्वामी देवांचं हल्ली? हे विरक्तपण, ही वेगळीच तटस्थता. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. आई ग आई 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 या वेदना, ही जळजळ, काय हा त्रास. किती वर्ष झाले पण हा त्रास जात नाहीये. वा रे वा. या त्रासातून मुक्त कर ना मला. आई अहो हे काय केलंय? अंगाला एवढा भस्म? अगं मग काय करू नलिनी, हा आजार असा आहे की निदान होत नाहीये, उपचार होत नाहीयेत. तेवढं महादेवाचं भस्म लावलं की बरं वाटतं ग. पुन्हा पुन्हा तोच त्रास होत राहतो नलिनी मला. वैद्य बुवा, तपासा यांना. अनेक वैद्य हकीम येऊन गेलेत, पण कोणालाच आजाराचं निदान झालं नाही. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुम्ही अनुभवी आहात म्हणून तुम्हाला बोलावून घेतलंय. हो हो, तुम्ही अगोदर शांत व्हा, मी तपासतो. काय झालंय वैद्य बुवा? काही गंभीर आजार आहे का? वैद्य बुवा सांगा ना, कृपा करून काहीही लपवू नका. यांना मूत्रकुच्छ आजाराने पछाडलंय. मूत्रपुच्छ म्हणजे? लघुशंकेला त्रास होणे, वारंवार लघुशंकेला जाण्याची तीव्र इच्छा होणे, वेदना होणे, मूत्राशयात संसर्ग, हा रोग हळूहळू यांचं शरीर पोखरतोय. वैद्य बुवा, हा आजार बरा होईल ना? खरं सांगायचं ना तर हा आजार अंतिम टप्प्यात आलेला आहे, म्हणून औषधाचा काहीही परिणाम होत नाहीये. आणि आपल्या भागात औषधीही कमी आहे. पण आपण उपचार सुरू करू. शरीर कसा प्रतिसाद देते ते पाहू. हात कशाला जोडताय? अहो, वैद्य म्हणजे देवाचं रूप आणि तुम्ही माझ्यासाठी देव आहात. देवाला अशक्य काहीच नाही. माझा हा आजार बरा करा. मी आयुष्यभर तुमच्या चरणांचा अभिषेक करीन. ह्या आजारामुळं किती त्रास होतोय समजतंय मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा नंदराव, बरं होण्याची इच्छाशक्ती मरू देऊ नका. अहो, तीच खरी औषधी आहे. औषध हे शरीरावर काम करतं, पण इच्छाशक्ती प्राणावर. मी तुम्हाला काही मात्रा उगाळून देतो आणि काही मात्रा नंतर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आता मी तुम्हाला ही मात्रा दिली, आता थोडा वेळ बरं वाटेल. मी काही मुळ्या दिल्या आहेत, त्यानंतर घ्या. जिथे औषध थकते तिथे श्रद्धा श्वास घेते, त्यामुळे इच्छाशक्ती ढळू देऊ नका. नलिनी, अगं देव करो, या औषधाने तरी मला बरं वाटू दे ग. धीर धरा, महादेव पाहतायत सगळं. महादेवा, अरे या औषधाच्या रूपांतरी तुझा आशीर्वाद मला मिळू दे. माझं दुःख कमी कर.
मला बरं कर या आजारातून. काल रात्री कुणाचंच ऐकलं नाही स्वामी देवानं. जमिनीवरच झोपून राहील. पण अचानक असा निर्णय, हे संकेत नाही, हे ठीक नाहीये, हेच खरं. सुंदरा मावशी, मला वाटतं स्वामींच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. नाही म्हणजे त्यांनी अचानक असा जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतला, यामागे नक्कीच काहीतरी संकेत असेल ना. माझ्याही मनात तोच विचार येतोय. स्वामी देवांच्या तब्येतीची काळजी वाटतेय मला. हे असं जमिनीवर झोपले तर त्रास होईल त्यांना. आणि आजकाल ना खूप विरक्त वागायला लागलेत ते. हे सगळं काहीतरी संकेत देतंय. बुवाचं असं अचानक जमिनीशी नातं जोडणं. आमच्या मनात जे चाललंय ते जर खरं असेल ना, तर आम्हालाही वेळेत पावलं उचलायला हवीत. स्वामी देवा, उठलात तुम्ही? बरं, एक प्रश्न विचारू? हे असं अचानक जमिनीवर झोपायचा निर्णय तुम्ही का घेतलात देवा? आता या जमिनीशी नातं जोडण्याची वेळ आली. जमिनीशी नातं म्हणजे स्वामी? स्वामी, तुम्हाला नेमकं काय सांगायचंय आम्हाला? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. सुंदरे, वडाच्या पारंब्या घेऊन ये, धूपदाणी घेऊन ये, आणि तुम्ही जा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा, हे तुम्ही नेमकं काय करताय? स्वामी, अहो हे सगळं कोणासाठी? काही गोष्टी फक्त उपचारांनी बऱ्या होत नाहीत, त्याकरता वेगळे उपाय करावे लागतात. आणि ते उपाय योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतात. स्वामी देवा, हे तुम्ही नेमकं काय करताय? स्वामी, अहो हे सगळं कोणासाठी? काही गोष्टी फक्त उपचारांनी बऱ्या होत नाहीत, त्याकरता वेगळे उपाय करावे लागतात. आणि ते उपाय योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आई ग, आई, देवा, देवा, माझा त्रास बरा कर रे. या वेदना सहन नाही होतात. या वेदना सहन नाही होतात. अहो,
असं काय करताय? काय झालं? आणि तुम्ही असं खाली का झोपलात? हो, मी रात्री तुम्हाला उठवायला आले होते, पण तुम्ही उठलाच नाहीत. काय करू नलिनी? आ आ आ आ आ नाही ग. आई आई जळजळ. पलंगावर झोपच लागत नव्हती अगं. अगं जळजळ खूप होत होती, वेदना असह्य होत होत्या. वाटलं थोडा वेळ जमिनीवर पडावं, का कोणास ठाऊक थोडीशी झोप लागली जमिनीवर. आणि जमिनीवर पडल्यावर ना तो पहिल्यांदा बरं वाटायला लागलं ग मला. खरंच बरं वाटायला लागलं तुम्हाला? हो, रात्रभर ना चढू कोणीतरी पायाने माझ्या अंगावर हात फिरवत होतं असं वाटायला लागलं. ते पायाने हात फिरवल्याने माझं दुखणं हळूहळू कमी होत गेलं असं जाणवत होतं. असं वाटत होतं की जणू या जमिनीनेच मला कवेत घेतलंय, अगदी आईसारखं. मग कधी कशी झोप लागली कळलंच नाही बघ. ही तर कुठल्या तरी कृपेची चाहूल आहे. तुला सांगतो नलिनी, आज पहिल्यांदा ना वेदनेपेक्षा शांतता जास्त जाणवली. असं वाटलं की कोणीतरी मला सांगत होतं की या जमिनीची नाता जोड. भक्ताला वेदना होण्याआधीच गुरु त्यावर मार्ग काढतो. आणि आम्ही जेव्हा जमिनीवर हात फिरवतो तेव्हा तो केवळ स्पर्श नसतो, ते ऋणानुबंध असतात. आई, अरे वा महादेवा, वाचव रे, परत वेदना व्हायला लागला रे. वाचव रे देवा, वाचव. अहो थांबा, मी वैद्य बुवांनी दिलेली मात्रा उगाळून देते. नको ही मात्रा, फेक ती. काय उपयोग होत नाही त्याचा. अहो हे काय केलं तुम्ही? काल रात्री पण दुखत होतं, आता पुन्हा दुखतंय. अहो मात्रेचा परिणाम असा लगेच होत नाही, 2-3 दिवस मात्र घ्यावी लागते. अहो वैद्य अनुभवी आहेत. अनुभवी? माझ्या या त्रासाचा अनुभव घेतलाय का कोणी? मला नाही वाटत कुठल्या वैद्याच्या मात्राने मला बरं वाटेल आता. देवा महादेवा, वाचव रे, बरं कर रे. देवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जगातलं सगळ्यात मोठं औषध आणि सगळ्यात मोठा आधार म्हणजे महादेव. जशी आई लेकराच्या हाकेकडे कानाडोळा करू शकत नाही, त्याचप्रमाणे महादेव सुद्धा त्यांच्या भक्तांच्या हाकेकडे कानाडोळा करू शकत नाही.
आज भक्तीला प्रसाद आणि प्रतिसाद देण्याची वेळ आली आहे. स्वामी देवा, तुम्ही कुणाबद्दल बोलताय? स्वामी, अहो कोणाची भक्ती आणि कोणाची हाक? स्नानाकरता पाणी काढले का? हो स्वामी, मी मगाशीच काढून ठेवलंय. कपिलाताई, अहो मी काढलं असतं ना पाणी. आता ठरलंय ना स्वामी देवांची सगळी कामं मी करणार म्हणून. या कपिलाताईंचं काय करायचं ना तेच कळत नाहीये. सुंदरा मावशी, अहो पहिल्या दिवसापासून यांना समजवण्याचा मी प्रयत्न करतोय, पण त्यांना काही कळतच नाही. सुंदरा मावशी, हे हसू कशासाठी नेमकं? काही नाही हो. पूर्वी मी सुद्धा अशीच या कपिलाताईंसारखी वागायचे, असेच हट्ट करायचे. आता मला कळतंय तेव्हा सगळे किती हैराण होत असतील ते. सुंदरा मावशी, आता स्वामींच्या मनात नेमकं काय चाललंय ना हे तुम्हीच शोधून काढू शकता. नंदराम? कोण असेल हा नंदराम? वाचव रे बाबा, दया कर माझ्यावर. हा त्रास मी सहन पण करीन रे, पण ना या वेदनांमुळे मला तुझा अभिषेक करता येत नाही रे. तुझी सेवा थांबली देवा, मला बरं कर. आजवर तुझ्या सेवेत मी कधीच खंड नाही पडू दिला रे, पण या वेदनेमुळे माझं शरीर हतबल झालंय. तुझी सेवा करता येत नाही देवा, मला उठता येत नाहीये. वाचव तुझ्या या भक्ताला आणि माझ्या व्रतात खंड पडू देऊ नको रे महादेवा. माझ्या व्रतात खंड पडू देऊ नको महादेव. मला खरंच बरं वाटू दे रे. मला जर बरं वाटलं ना तर मी 12 ज्योतिर्लिंगाला जाईल आणि हनुमानी पायाने प्रदक्षिणा घालेल. पण या वेदना कमी कर रे देवा, वेदना कमी कर माझ्या. हो महादेवा, यांना खरंच बरं वाटू दे. मीही अनवाणी पायांनी 12 ज्योतिर्लिंगांना प्रदक्षिणा घालीन, पण यांना बरं वाटू दे रे महादेवा, बरं वाटू दे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नंदरामा, तुझी हाक आमच्यापर्यंत पोहोचली बर का. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. स्वामी देवा, हे काय करताय? स्वामी, अहो हे कशासाठी?
भक्तांच्या वेदना आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आमचं त्याकडे लक्ष असतं. काही व्याधी या फक्त उपचाराने नाही तर योग्य ठिकाणी पोहोचल्यावरच बऱ्या होतात. आमचं लक्ष आहे बरं का भक्तांकडे. अहो, तुमचा भक्त ही आमची जबाबदारी नाही का? सुंदरा मावशी, स्वामी देवा, मगाचपासून तुम्ही कुठल्या भक्ताबद्दल बोलताय आणि हे काय करताय? नंदराम नावाचा कोणी भक्त आहे का तुमचा? हे घे, हे भस्म घे आणि पुण्याला जा. पुण्याला? असं अचानक? एका भक्तापर्यंत पोहोचवायचंय. देवा, पण मला नाव, पत्ता, स्थळ काहीच माहिती नाहीये. कशी जाणार मी? तुझी नियत तुला तिथवर पोहोचवेल. माफ करा स्वामी देवा, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुम्हाला माझ्या नजरेआड नाही होऊ देणार. मला ना तुम्हाला नजरेआड करायची भीती वाटते देवा. सुंदरे, भक्ताच्या वेदनेपुढे तुझी भीती मोठी नाही. भस्म आणि शिव वेगळे आहेत का? अगं, भस्म म्हणजे शिव आणि शिव म्हणजेच भस्म. आमचे भक्त त्यांच्या आयुष्याचं भस्म करतात आणि आमची सेवा करतात. सुंदर, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तू आमच्या सोबत असेल हे आम्ही तुला अभिवचन देतो. जा आता पुण्याला. शिव शिव शिव. मी पुण्यात आली आहे खरी, पण किती मोठं गाव आहे हे, आणि किती या वाटा. स्वामी देवांनी सांगितलेली व्यक्ती कुठे सापडणार मला, आणि कुठे शोधू मी तिला? स्वामी देवांनी मला इथे पाठवलंय त्या मागचं कारण काही मला उमगत नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की, ही विभूती कुणाच्या तरी भल्यासाठी आहे. पण कुणासाठी? आज तर वटपौर्णिमा नाही, मग या बाई अशा वडाला का फेऱ्या मारतायत? असेल काहीतरी कारण.
होत आहे? अहो अहो, काय होत आहे? या या आशया, काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? काय होतंय? सावकाश, सांभाळू सांभाळू सांभाळून घ्या, पाणी प्या, पाणी प्या. तुम्ही कुठे? तुम्ही व्यवस्थित आहात? बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय आता. एक प्रश्न विचारू? नाही म्हणजे आज वटपौर्णिमा नाही, तरी तुम्ही वडाला प्रदक्षिणा का घालताय? माझ्या नवऱ्यासाठी व्रत केले. ते खूप आजारी आहेत. वडाला प्रदक्षिणा घातली की नवऱ्याचं आयुष्य वाढतं असं म्हणतात ना, म्हणून मी वडाला प्रदक्षिणा घालते आणि रोज वटपौर्णिमा साजरी करते. रोज? हो, कालपासून उपासही ठेवलाय, त्यामुळे कदाचित चक्कर आली असेल. अहो पण स्वतःची तब्येतही महत्वाची. असं करून कसं चालेल? आराम हवाय तुम्हाला. चला तुम्हाला घरी सोडते. अहो नको, मी जवळच राहते, जाईन मी. नाही नाही नाही, मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही आणि ते योग्यही नाही. पुन्हा चक्कर आली तर? चला. तुम्ही खूप चांगले आहात. माझं कर्तव्यच आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला आरे तुरेच करा. बरं, तुमचं नाव काय? सुंदरा. बरं चल निघूया. या सावकाश. बरं वाटतंय ना? हो, आता बरं वाटतंय. सावकाश सावकाश सावकाश. या चला येऊ मी आता. अहो असं काय करताय? बसा ना थोड्या वेळ. नाही नको, मला निघायला हवं. तुम्ही या गावात नवीन दिसताय, कुणाकडे आला तिथे? मी माझ्या गुरुदेवांच्या सांगण्यावरून इथे आली. ज्यांच्याकडे जायचं त्यांचा पत्ता मला माहित नाहीये, फक्त गुरु आज्ञा आहे. फक्त सांगण्यावरून तुम्ही इतकं मोठं पाऊल उचललं? गुरुवरचा विश्वास जिथे पोचायचं तिथे नक्की पोचवतो. शोध माझा नाहीये, मार्गदर्शन त्यांचंय. कमाल आहे बाई तुमची आणि तुमच्या गुरुदेवांची. बर, मग आता कुठे कुठे शोधायचं आणि किती वेळ? मी शोध घेत राहणार. स्वामी देव दिशा दाखवतील. योग्य वेळेला योग्य त्या व्यक्तीला माझ्या समोर आणून उभं करतील. चला, सुंदरा पुण्याला पोहोचली. स्वामी, अहो तुमचा आशीर्वाद सोबत असल्यावर प्रवास सुखरूपच होतो. स्वामी, पण सुंदरा मावशींना तुम्ही पुण्याला का पाठवलंय?